त्यांच्या ड्रीमसाठी लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न, त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्काचूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे। नावरे तो व्हिडिओ काढला, शक्तीपीठ रद्द रद्द, तुम्हाला नको नको असं विचारलं, नको नको रद्द 3 वेळा सांगितलं। हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे। संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे। मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। मला माझ्या आई वडिलांना सगळ्यांना आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही। जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, शेतकरी एकजुटीचा। राज्य सरकारचा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला समर्थन देणाऱ्या शेतकऱ्यांचा मेळावा कोल्हापुरात पार पडला। मात्र महामार्ग बाधित जिल्ह्यातील अन्य शेतकऱ्यांकडून महामार्गाला तीव्र विरोध सुरूच आहे। या महामार्गाला विरोध करत 12 जिल्ह्यातील शेतकरी भव्य मोर्चासाठी बुधवारी मुंबईतील आझाद मैदानावर एकवटले। शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या पुढाकाराने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये विरोध करणारे हजारो शेतकरी सहभागी झाले होते। यावेळी महामार्गामुळे शेतीसह घर देखील जाणार असल्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आत्महत्येशिवाय पर्याय नसल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत। तर एकच जिद्द शक्तीपीठ रद्द अशा घोषणांनी शेतकऱ्यांनी मैदान परिसर दणाणून सोडलं। दरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील आंदोलनानंतर आता आंदोलनाचा दुसरा टप्पा म्हणून अधिवेशन काळात थेट आझाद मैदानावर हा एल्गार पुकारण्यात आला आहे। मी नांदेड जिल्ह्यातील एक शेतकरी आहे आणि अल्पभूधारक शेतकरी आहे। माझी 1 एकर जमीन आहे, ती संपूर्ण या शक्तीपीठ महामार्गात जात आहे। मला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही। मला माझ्या आई वडिलांना सगळ्यांना आत्महत्या केल्याशिवाय मला पर्याय नाही। एक जिद्द एक जिद्द। गिरगाव येथून तालुका वसमा जिल्हा हिंगोली येथून आलेला आहोत आणि आमची शेती गट क्रमांक 604 आहे। या शेतातून हा रस्ता जात आहे म्हणून हा विरोध करण्यासाठी व आम्हाला ती जमीन इंचभरबी सुद्धा या शासनाला देण्याची आमची इच्छा नाही करिता आम्ही आज आझाद मैदानावर मोठ्या संख्येने उपस्थित झालेलो आहोत। मी बालाजी खुर्जामोजे, राहणार मालेगाव, जिल्हा नांदेड। इथलं माझी 1.5 एकर जमीन आहे, त्याच्यातली 30 गुंठे चालली माझी, 30 गुंठे दूर राहिली आणि पहिलेच आमच्या तिथं एक हायवे गेलेला आहे, त्याच्यात आमची पूर्ण जमीन गेलेली आहे। आता उरली सुरली ती बी गव्हर्नमेंट घ्यायली, आता कसं करावं? फाशी घेतल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही। उरायली फक्त 30 गुंठे जमीन, आता मला 3 लेकरं आहेत आणि पूर्ण हायवे पहिले अगोदर एक हायवे गेलेला आहे तिथं आमच्यावर, त्या हायवेमध्ये 5-6 एकर जमीन गेलेली आहे आमची। मी बाधित शेतकरी श्रेय संपाळ वन्नूर, कोल्हापूर जिल्हा, कागद तालुका, गाव वन्नूर। मी बाधित शेतकरी। या महामार्ग शक्तीपीठ रद्द होण्यासाठी आम्ही आज मुंबईत आलेलो आहे। सरकारनं जर न्याय नाही दिला तर पुढच्या वेळी आम्ही आमची जनावरं जे आमचे ट्रॅक्टर असतील ते शेतकरी बाधित शेतकऱ्यांची सगळीजण आम्ही त्या प्रत्येक जिल्ह्याच्या कलेक्टर ऑफिसवरती ज्या त्या जिल्ह्यानं जायचं। आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही त्यात माघारी पडणार नाही। त्यासाठी मी 50 जनावरांची व्यवस्था करणार मी स्वतःहून आहे। कडबाकुटी लागते, किती किलो लागते ते पण मला माहिती आहे। जनावरं आमची सुज्ञ आहेत आणि जनावरं माणसावर प्रेम करतात, मालकाला धनीमुचल सोडत नाहीत। त्यामुळे ती जनावरं घेऊन गेल्यावर त्यांचं काय हाल होतं हे कलेक्टरना किंवा सगळ्यांनाच कळेल, राजकर्त्यांनी सुद्धा कळेल शेतकऱ्याची काय ताकद होती आणि यातूनच आम्ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करणार हे फायनल आहे, निश्चित आहे। कोल्हापूर जिल्ह्यात शिरोळ तालुक्यात दानोळी गाव माझं आहे। आम्ही 3 भाऊ आहे आणि एकूण 3 एकर शेती आहे। तिघांना 1-1 एकर येते, बागायत सुपीक जमीन आहे आमची। जवळजवळ 2 लाख रुपये गुंठ्याची जमीन आहे ती आणि कुठल्याही शेतकऱ्याची मागणी नसताना भाजप सरकारनं हा शेतकऱ्यांची थडगी बांधून हा शक्तीपीठ महामार्ग रचण्याचा जो डाव आखलेला आहे तो आम्ही हाणून पाडणार आहे। याला पॅरलल रत्नागिरी नागपूर असताना ह्या शक्तीपीठात काही गरज नसताना आमच्या बोलकांडीवर हा लादलेला आहे आणि आम्हाला प्रसंगी गोळ्या झेलायला लागल्या तरीसुद्धा आम्ही हा रस्ता होऊ देणार नाही, ही एकच आमची जिद्द आहे। मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे। जसं की आमच्या वसमत विभागामध्ये जर पाहिलं तर तुम्ही तर टोटली बागायती इरिगेशनचा एरिया आहे आणि माझ्या गावाला विशेष म्हणजे 2 कॅनॉलचं पाणी येते, इसापूर आणि येलदरीचं पाणी येते। त्यामुळे 3 कारखाने आणि ऊसाचं खूप मोठ्या प्रमाणात हब आहे, केळीचा हब आहे। एक्सपोर्ट दर्जाच्या केळी इराणला आमच्या इथून प्रत्येक वेळेस जातात, दरवर्षी जातात। त्यामुळे आमचं एक सुसज्जन गाव आहे। जसं की पश्चिम महाराष्ट्र जळगावचं जसं केळीचं हब आहे तसंच आमच्या गिरगावचं एक केळीमध्ये खूप मोठं नाव आहे। त्याच जमिनीमधून आज मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट
म्हणजे शक्तिपीठ हा जात आहे, त्यासाठी ती आमच्या जमिनी अधिग्रहण करण्याचा प्रयत्न करते आणि करण्याचा प्रयत्न चालू पण आहे. जसं जर करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही आमच्या जमिनीलाच रणभूमी बनवण्याचा पण प्रयत्न करू. माझी 2 एकर जमीन आहे आणि या आपल्या लाडक्या मुख्यमंत्र्यांनी यांचा ड्रीम प्रोजेक्ट हा कंप्लीट करण्याकरता, आमच्या स्वप्नांचा चुराचूर करण्याकरता हा सर्वात मोठा आम्हाला घात केला आणि हा प्रोजेक्ट तो करत आहे. ह्यामध्ये आम्ही आज वयाच्या या उंबरठ्यावर आहे की आम्हाला शेतीशिवाय दुसरा इतर कुठलाही पर्याय नाही आणि हा पर्याय नसल्यानंतर आम्ही जगावं कसं ह्या सांगतात. आमच्या विरोधात त्यांनी एक डमी शेतकरी उभं केलेत. हा सगळा त्यांचं षडयंत्र आहे. इलेक्शनच्या अगोदर आम्हाला सरळ भूलथापा दिली की हा प्रोजेक्ट रद्द झाला. हा मुख्यमंत्र्यांनी सांगितला, शिंदे साहेबांनी सांगितला आणि सर्वांनीच सांगितलं आणि हा इलेक्शन झाल्यानंतर लगेच त्यांचा घाट कशाला? तुमचे स्वप्न साकार करण्याकरता, तुमचे नवस फेडण्याकरता तुम्ही आम्हाला का मातीत घालता? आमचे स्वप्न नाहीत का? आम्ही शेतकरी म्हणून जगावं नाही का? आम्ही काय करावं याच्यात? तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही सगळे तुमचे लेकरं बाळं फॉरेनला शिकतील. अरे आमच्या लेकरं बाळा साधा जिल्हा परिषद तरी शिकू द्या. ती जर आमची जमीन तुम्ही हिरावून घेत असाल तर आम्ही काय करावं? कसं जगणार आम्ही? हे एवढा शेतकऱ्याचा जो आक्रोश आहे हा काय? अरे मनातून आम्ही बोलतो, आमचा तडतडाट तुम्हाला लागल. हा तुम्ही आमचा घात करू नका ही सरकारला आमची कळकळीची विनंती आहे. आणि शेवटची वेळ तुम्हाला वॉर्निंग सुद्धा देतो आम्ही, शेतकऱ्याला तुम्ही एवढं हलक्यात घेऊ नका. हे लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला खुर्चीवर बसवलंय तर आम्ही तुम्हाला खाली सुद्धा उतरू शकतो. शेतकऱ्याचा तडजोड करीत तुम्हाला योग्य लागणार नाही हे तुम्ही खणकावून तुम्हाला सांगणार. त्यांच्या ड्रीमसाठी लाखो शेतकऱ्यांचं स्वप्न, त्यांच्या मुलाबाळांचं स्वप्न चक्काचूर या महामार्गाच्या माध्यमातून होणार आहे. आणि ज्यांचं आयुष्य राहिलंय, ज्या शेतकऱ्यांचं त्याच्यावर आयुष्य अवलंबून आहे, ते शेतकऱ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायला या शक्तीपीठाच्या माध्यमातून. मागणी मान्य नाही झाली तर काय असणार तुम्हाला सर्वांची? मागणी जर मान्य नाही झाली, आम्ही वर्षापासून त्यांना आमचे आक्षेप दाखल केलेले आहे. आम्ही वेळोवेळी विनंती अर्ज दाखल केलेत. आम्ही म्हणजे देवले साहेब आहेत तिथं, पाटील साहेब होते. आम्ही कोल्हापूरला मोठी परिषद घेतली होती तर तिथंही आम्ही मागणी केली होती की सुखासुखी कुणालाही त्रास होता रद्द करा. रद्दचीच मागणी आम्हाला नकोच आहे ना. ते आमच्या पिढ्यानपिढ्याच्या जमिनी गेल्या होत्या. आम्ही खायचं काय परत? आमच्या मुलाबाळांचं काय करायचं काय? पण आता असं होतं की काहीतरी पर्यायी मार्ग निघणार आहे. पर्यायी मार्ग मुख्यमंत्री काढणार आहेत. कोल्हापूरला हे सगळं खोटं आहे. कारण कोल्हापूर नगरीमध्ये माजी मुख्यमंत्री, आताचे सध्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेनी 3 वेळा सांगितलं होतं, जाहीर सभेत सांगितलं होतं, तुमच्या सगळ्या मीडियाकडे ते आहेत व्हिडिओ. लावरेतो जर व्हिडिओ काढला, शक्तीपीठ रद्द तुम्हाला नको असं विचारलं, नको रद्द 3 वेळा सांगितलं. कुठं सांगितलं? छत्रपती शाहू महाराजांची नगरी आहे कोल्हापूर, त्या ठिकाणी सांगितलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेस, त्यांनी सांगितलं होतं. मग आता असं काय झालं की निवडणुकांमध्ये थोडं काही तुमच्यावर म्हणजे वेळ आली? माझी जमीन तिथं 3.5 एकर जमीन आहे. राहतं घर आहे शेतामध्ये, सगळं घर बी चाललं, शेत बी चाललं. आता तिथं जर गेलं, आता इतक्या दिवस आई वडिलांनी आमच्या शेती केली, कशी केली, कारखाने केले, उली तिली इकलं नाही, रोगाला बळी पडली, पण मरण पत्करलं, पण जमिनीला त्यांनी हात लावला नाही. आमच्यासाठी त्यांनी राखून ठेवली जमीन. आज ती जमीन ही सरकार म्हणतंय की सगळीकडले कोल्हापूरवाले फक्त विरोध करायचे आणि बाकीकडले सगळे करायला मंजुरी आहे त्यांची, असं मुख्यमंत्री साहेब म्हणते. आणि आम्ही तर प्रत्येक ठिकाणी कलेक्टर ऑफिसला सगळीकडे आम्ही अर्ज दिले, ही केले, पुन्हा तहसीलदार साहेबाकडे दिले. गावाकडे आले तर सांगायचं बाबा नाही आमच्याकडे करू नका, हे चांगलं नाही, आम्हाला एवढी शेती हीच करून खाता. इथं मी आलोय म्हणजे माझे जनावर घरी बांधून आलोय, आज दूध काढू दिलं नाही, मारकी जनावर घरी लेकर वाळू. आमचे आई वडील वारलेले, एकटाच आहे मी, कुणी नाही घरी. आज सगळे बांधून मला न इकडे यायचं कारण म्हणजे ह्याच्यासाठी यायचं. आज जर ही जमीन गेली तर आम्हाला भीत पाहिजे पर्याय नाही. हे असं चांगलं नाही. सरकार म्हणले नाही करायचं, म्हणले इलेक्शनच्या आधी. इलेक्शन झाले बरोबर पहिली स्टेटमेंट मुख्यमंत्री साहेबांनी म्हणले शक्तीपीठ फक्त इकडले कोल्हापूरवाल्याच हे म्हणले, बाकीचं सगळे तयार आहेत म्हणले. आणि तिकडले डोंगर भाग आहे थोडाफार, ती त्यांनी समजा थोडासा मोबदला दिला की ती खुश आहे. पण आमच्या चांगल्या जमिनी चालल्या, त्याला मोबदला बी नाही, काहीच नाही, हाकलूनच आम्हाला काढायचे. आज प्लॉटची किंमत काय आहे ना, आमची जमीन तुम्ही काय म्हणून घेता फुकट? ती बरोबर नाही असं वागणं सरकारचं. आम्ही करायचं तरी काय? हे चुकीचं वागणं सरकारचं. आम्ही गरीब माणसं करून खाणारे माणसं. आजपर्यंत 10 वर्ष मी कारखाना केला, माझे
पायाचे हाडं ही झाले, कमरेचे मनक्याचा आजार झाला. आता मी कारखान्यात सध्या करू शकतो. सरकारनं जर हट्टास केल्यानंतर मग शेतकरी म्हणून तुमची पुढली भूमिका काय? शेतकरी म्हणून माझी भूमिका एवढीच आहे की शेतकऱ्याच्या सगळेच आमच्या सर्व शेतकऱ्याच्या भूमिका आहे की बाबा ही शक्तीपीठ महामार्ग रद्द करा, नको ही मार्ग आम्हाला. दुसरं त्याच्या शेजारीच आम्हाला परळी अंबाजोगाई ही नांदेडकडे गेलेला मार्ग जवळच आहे, त्याच्याच एक 10 मीटर अंतरानच दुसरा मार्ग चालू केलाय. म्हणजे मधल्या जमिनी सध्या वाहता येत नाहीत. आणि त्याच्यातून एक टावर लाईन गेली आणखी आमच्या शेतामधून. त्या टायमिंगला आमचे आवळ्याचे झाडं, आंब्याचे झाडं तोडून काढले. त्याचा फक्त 25,000 रुपये मोबदला दिला आम्हाला. कापसामध्ये आमचं मटेरियल सगळं ते टावरचं टाकून दिलं, त्याचा मोबदला दिला नाही. आम्हाला कळत नव्हतं, आम्ही कारखान्याला होतो, इकडं कारखान्याला आहे तेवढे तिकडे टावर उभे केले. आता बी तीच होणार आहे. आम्ही कुठंतरी कमवायला जाताना पोट भरायला हे करतील. अन्याय करू नये गोरगरीबावर, ही चांगलं नाही असं वाटतं. आमचे मुख्यमंत्री साहेबांना विनंती आहे, आम्हाला 1,500 रुपये लाडकी बहीण म्हणून नको आहे, फक्त आमच्या शेती वाचवा, त्याच्यावरच आमचं सगळं उदरनिर्वाह आहे. आमची मुलं बाळं त्याच्यावरच जगतात. ते केलं आम्ही करायचं काय? त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांना आमची विनंती आहे, 1,500 आमचे बंद करा, पण आमची शेती वाचवा. आणि आमचं असणारं घरदार रानात सुवाळ्यात येणारं ते असं आम्ही राहिलेलं सर्व आमचं जाणार आहे शक्तीपीठ. ते आम्हाला शक्तीपीठ रस्ता नको आहे. आमच्या मुलाबाळाची नोकऱ्या नाही. आमच्या आईवडिलांनी आम्हाला देताना एक रान असलं तर आम्ही आम्हाला दिलं का, तर त्या रानातली भाजी खुडून जर आणली ती माझी लेक सगळं ह्या अशानं दिलेलं आहे. ही जर आता ही काढून घेऊन रस्ता जर काढत असेल तर आम्ही जगायचं कशावर? रस्त्याची गरज नाही आम्हाला, रस्त्याची कुणालाही गरज. 1500 रुपयाची सुद्धा लाडक्या भावाला जी बहीण दिल्या आणि त्या बहिणीला रान बघून दिल्या, की रान काढून घेऊन रस्ता जर भाव काढत असेल तर त्या भावाने बहिणीचं सगळं तर करायला एक वाट तर लावायची.